बोंदुखरात प्रकरणातील सीडीआरवरून राजकारण पेटलंय। अंधारेंनी अंजली दमानी यांचा भाजपशी संबंध जोडल्यानं दमानिया संतापल्यात। अंधारेंच्या आरोपावरून पत्रकार परिषदेमध्ये दमानी यांना रडू कोसळलं। सुषमा अंधारेंनी अंजली दमानी यांचा भाजपसोबत संबंध जोडल्यानं दमानिया संतापल्यात। दमानी यांनी खरातच्या मोबाईल फोनचे रेकॉर्ड म्हणजेच सीडीआर सार्वजनिक केला होता। यामध्ये चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुनील तटकरे यांच्यात आणि खरातमध्ये किती वेळा कॉल झाले याची माहिती दिली होती। यातली नावं ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधी लॉबीतली असल्याची टीका अंधारेंनी केली होती। या टीकेवरून दमानिया अंधारेंवर संतापल्या आणि त्यांना रडू कोसळलं। दमानिया, तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, दोन लोकांची नावं घेतली, पण ती अँटी सीएम लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांची नावं आहेत। 31 मार्च 2018ला जयकुमार रावल याने या तीर्थक्षेत्राला क प्रवर्गाचा दर्जा बहाल केला, यावर तुम्ही का बोलत नाहीत? दमानिया, तुमचा लढा प्रचंड सिलेक्टिव्ह असतो, एव्हाना लोकांना कळलेला आहे। पुन्हा त्या कॉन्स्पिरसी थिअरी बाई ज्या आहेत ना, अंधारे बाई, त्या म्हणतात की त्यांनी अँटी सीएम लॉबी विरुद्धच केलं। अँटी सीएम लॉबी, तुम्हाला मी अख्खी लिस्ट देते सीएम लॉबीची, त्याच्यात एकही कॉल नाही, त्याला मी काय करू? नवीन घालू त्याच्यात? लगेच आपले उठून यायचं त्याच्यात तो भाजपचं एकही नाहीये, याच्यात अमुक पक्षाचं एकही नाही, जो उठतो तो पक्ष वाटेल ते बोलतो। नॉनसेन्स। मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले, तुम्ही मागणी केलीत त्यांच्या चौकशीची? काय बोलता तुम्ही अंधारे बाई? दमानियाबाई अमुक, दमानियाबाई तमुक, दमानियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमानियाबाई तुम्ही ते नाही केलं। खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा। खरातचा सीडीआर दमानियांना कसा मिळाला? सीडीआर काढण्यावरही आणि सीडीआर मध्ये नाव आलेल्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अंधारेंनी केली आहे। ज्याने सीडीआर काढले त्याची तर चौकशी झालीच पाहिजे की त्याला सीडीआर कसे मिळाले, पण ज्याचे सीडीआर निघालेत, कारण ज्या अर्थी दमानिया इतक्या वेळा म्हणतात त्या अर्थी दमानियांचं म्हणणं त्याच्यात काही तथ्य असेल, तथ्य नसेल तर दमानियांवर कारवाई होईल, पण तथ्य असेल तर ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही। सीडीआर, जो सीडीआर म्हटलं जातंय, तो अंजली दमानियांनी मागवला होता का? की अंजली दमानियांनी पैसे घालून सीडीआर घेतला का? की अंजली दमानियांना मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडनं मिळाला का? मला ज्या व्यक्तीकडनं आला त्यांनी मला आधी मेसेज केला की मला तुमच्याशी खरातांच्या विषयावर बोलायचंय, आणि जेव्हा मी म्हटलं हा बोला, तर ते म्हणे नाही कॉल करू का? म्हटलं नक्की करा। कॉलवर मला म्हणाला की माझ्याकडे खरातांचा सीडीआर आहे, जो मी तुम्हाला पाठवायला तयार आहे। आता हे म्हणाल्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या नंबरवरनं तो सीडीआर पाठवला। संध्याकाळी जेव्हा रात्री बसलो निवांत, तेव्हा मी तो बघितला। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पहिलं मी डीजींना कळवला, मुख्यमंत्र्यांना कळवला आणि तेजस्वी सातपुते मॅमना दिला। तर माझं कर्तव्य ॲज अ सिटीझन मी ताबडतोब केलं। एकनाथ शिंदे म्हणजे काही दुर्लक्षित करण्यासारखं नाव नाहीये, दीपक केसरकर हे दुर्लक्षित करण्यासारखं नाव अजिबात नाहीये, आणि या नावांच्या कडून जर कॉल होत असतील तर हे अत्यंत वाईट आहे। तेव्हा या सगळ्या नावांची चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे, ते झालं पाहिजे, ते का होत नाहीये? कदाचित की यांचं काही शिंदेमध्ये आधी जसं आपण बातमी ऐकली होती की यांची आणि शिंदेची एकदा भेट झाली होती, त्यांच्या पक्षात त्या जाणार आहे असंही म्हटलं होतं, म्हणून अचानकपणे मी शिंदेचं नाव घेतल्यानंतर या थोड्या वर खाली झाल्या असं मला जाणवलं, आणि जे मी बोलते मी चुकीचंही असेल कदाचित। दरम्यान सीडीआर काढण्याचा अधिकार पोलिसांव्यतिरिक्त कोणालाही नाही असं फडणवीसांनी सांगितलं होतं। सीडीआर काढणाऱ्यांची चौकशी केली जाईल असंही फडणवीस म्हणाले होते। पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत, त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। एकंदरीत दमानियांनी काढलेल्या खरातच्या सीडीआरनं राजकारण चांगलंच पेटलंय।